कोल्हापूर शहरातील विस्कळीत झालेल्या पाणी पुरवठ्यासंदर्भात आज शहर सुधारणा समितीच्या वतीनं महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची चौकशी करावी, बेकायदेशीर नळ कनेक्शन त्वरित बंद करावेत, थकीत पाणी बिलावरील व्याज त्वरित रद्द करावे, वर्षानुवर्षे एका ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्यात, थेट पाईपलाईनसह शिंगणापूर, बालिंगा, कळंबा या चारही पाणी योजना कार्यान्वित कराव्यात, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। दरम्यान शिष्टमंडळाच्या वतीनं महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सचिन बिरंजे, प्रकाश घाटगे, निलेश हंकारे, शीला माने आदी उपस्थित होते। कोल्हापूर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार थांबवावा या मागणीसाठी शहर सुधारणा समितीच्या वतीनं आज महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन देण्यात आले। 2045 ची लोकसंख्या गृहीत धरून पाणी पुरवठा थेट पाईपलाईन योजना चालू केली, परंतु आज 2025 सालीच शहरात पाण्याचा संपूर्णपणे बट्ट्याबोळ झालेला आहे। या पाणी पुरवठा विभागाचा महत्त्वाचं म्हणजे 6 ते 8 हजार बेकायदेशीर कनेक्शन या ठिकाणी लोकांनी जोडलेले आहेत आणि जो प्रामाणिक बिल भरतोय त्यांच्यावर याचा बोजा आहे। त्याचबरोबरीनं पाणी पुरवठ्याची बिलं वेळेवर येत नाहीत, त्याचा दंड नागरिकांना भरायला लागतोय। ह्या योजना व्यवस्थित चालत नाही म्हणून शिंगणापूर किंवा बालिंगा योजना जी चालू आहे त्यामध्ये व्हॉल्वमधनं गळती होऊन हेतुपुरस्पर काही लोकांच्या शेतीला स्वच्छ पाण्याचा पुरवठा केला जातो। त्याचबरोबरीनं आज महापालिकेनं पाहिलं तर वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी कर्मचारी ठाण मांडून आहेत आणि हे पाणी पुरवठ्यामध्ये घोळ करतात। त्याचबरोबरीनं या थेट पाईपलाईनमध्ये कधी पाईप फुटतात, कधी व्हॉल्व फुटतोय, कधी विद्युत पुरवठा बंद होतोय। त्यामुळं या योजनेची सखोल चौकशी करावी अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली। यावर अतिरिक्त आयुक्ताने COP मार्फत या संपूर्ण तांत्रिक बाबींची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं। त्याचबरोबरीनं बेकायदेशीर नळ कनेक्शन विरुद्ध मोहीम चालू करणार आणि प्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करणार असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं। त्याचबरोबरीनं चारही पाणी पुरवठा योजना या सुरळीत चालू करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं। परंतु आम्ही या ठिकाणी अशी मागणी असं त्यांना सांगितलेलं आहे की जर पाणी पुरवठा जर शहराचा सुरळीत झाला नाही तर प्रसंगी टप्प्याटप्प्यानं झाल आंदोलन होईल, प्रसंगी महापालिकेला या ठिकाणी घेराव घालण्यात येईल। आज आपण पाहिलं तर महापालिकेच्या योजनेची स्थिती अशी गळकी झालेली आहे, वरनं पाणी पडते परंतु याला एवढी भोकं लागलेली आहेत, यातनं पाणी जाते आणि बिल मात्र सर्वसामान्य नागरिकांनी भरायचं। त्यामुळे आम्ही महापालिकेला सांगितलेलं की जोपर्यंत आपला पाणी पुरवठ्याचा कारभार सुधारत नाही तोपर्यंत पाणी बिलाची आम्हाला माफी करावी, आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।